श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचा सर्वांचं पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललेलो आहोत जपाची देवी यांचे अंतिम दर्शन आणि विसर्जन सोहळा पाहण्यासाठी। आज आहे ना मित्रांनो 3 ऑक्टोबर 2025 आणि आज पण आहे ना अनेक सारे देवींचे मूर्त्या विसर्जनासाठी निघतात। काल होतं 2 ऑक्टोबर 2025, काल आपण गिरगावला होतो। गिरगावला आपण अनेक मंडळातले देवींचे विसर्जन सोहळा पाहिले। तर मित्रांनो, ही जी जपाची देवी आहे ना, ही नवसाला पावणारी देवी आहे। मित्रांनो, जपाची देवीचं नाव कसं पडलं तर मुंबईमध्ये ना 1992 ला प्लेग आला होता आणि त्या प्लेगच्या दरम्यान ना अनेक लोकांचे आरोग्यामध्ये ना खूप परिणाम झाला होता। तर तिथे जे विभागातील लोक आहेत ना, त्या लोकांनी देवीला साकडा घातला की आम्ही नवरात्रीमध्ये 9 दिवस सर्व मिळून तुझा जप करू, तू फक्त आमचे जे प्लेगचे जे आरोग्य झालेले लोक आहेत ना त्यांचं फक्त परिवर्तन कर, त्यांना चांगलं आरोग्य कर। आणि देवीने ते साकडा ऐकला। त्या दिवशीपासून जपाची देवी असं त्या देवीला ओळखलं जातं। आता मित्रांनो 75 वर्ष या मंडळाला झालेले, तर विचार करा किती जल्लोषात ही मिरवणूक विसर्जन सोहळा होणार आहे। तर त्यात विसर्जन मिरवणूक सोहळ्याला अनुभवण्यासाठी पाहण्यासाठी आज आपण करी रोडला जपाची देवीच्या दर्शनासाठी चाललेलो आहोत। तर बोला जपाची देवी मातेचा विजय असो। तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत। हे बघा जपाची देवी आणि हा आहे ना प्रवेशद्वार आहे। हे बघा, तर ही देवी ना कुठे बसते मी तुम्हाला सांगतोय बघा। पण आलो ना असं आलो बघा, आपलं करी रोडचं स्टेशनवर ना ईस्टनी असं आलो, खालीच ही वाली देवी आहे जपाची देवी बघा। तुम्हाला दिसतंय समरची माता, इथे ना करी रोडचा कैवारी हा बाप्पा बसतो, तर याच्या ऑपोजिटलाच आहे बघा हे। तर आता बघा सर्व तयारी चालू आहे। श्री राजू शेठ लांजवड यांच्याकडून नवसाला पावणाऱ्या जपाच्या देवी भक्तांचे हार्दिक स्वागत।
गुडकर जरा एकदा जोरदार आहे यांच्यासाठी होत जाते. जोगेश्वरी बीचचा टेम्पो आला बघा, इथे अडकला होता. ते बघा, जे वरची ताडपत्री आहे ना ती अडकली आहे, तरी ड्रायव्हर हळूहळू काढतोय. तिकडे आहे बघा जपाची माता, आणि बाजूला आहे ना समरची माता आहे बघा. तर आता समरची माताचे दर्शन घेऊया. ट्रक बघा मस्त सजवलेला आहे गोंडाच्या फुलाने बघा. देवी शोध्या देवी.
प्रवेशद्वारच्या बाहेर आलेले बघा जपाची देवी. जपाची देवी आणि समरची देवी यांचे दर्शन झालेले आहेत. विसर्जन सोहळा आहे ना एकदम भन्नाट चालू आहे, जोरदार. आजूबाजूलाच आहे, व्हॉइस खूप होती तिकडे म्हणून आहे ना मी काय जास्त बोलू नाही शकलो. काल होता 2 ऑक्टोबर 2025, विजयदशमी होती, दसरा होता. तर त्या दिवशी पण देवींचे विसर्जन करतात मूर्त्या आणि आज 3 ऑक्टोबर आहे, आज पण विसर्जन करतात मूर्त्या. तर काही जे मूर्त्या आहेत ना दादर चौपाटी, तर काही गिरगावला. नगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ जगदंब, हे बघा ट्रकला ना पूर्ण लाईट लावलेले आहेत बघा. जिजामाता नगरची आई अंबे, हे बघा हे जनरेटर आहे. ही बघा देवी बघा, लाईट खूप लावलेली आहे बघा. तर किती टेम्पो घेतले या लोकांनी. ही बघा तिथे एक मोठी ट्रक आहे, परत ही एक टेम्पो आहे, जनरेटर आहे. बापरे, इथे बघा मोठी ट्रॉली आली, एक नंबर. जिजामाता जिजामाता नगर सार्वजनिक नवरोत्सव मंडळ. हे बघा यंदा बँजो होता वाटतं याच्यामध्ये. बापरे काय सेटअप आहे बघा, मोठा एकदम. एक नंबर हा. जगदंब, मोठा सेटअप आहे एकदम. टोचन मारून ट्रॉलीला नेत आहे आई जगदंब. इथे बघा, इथे आहे बाळ गोपाळ मित्र मंडळ. अरे ही पण टेम्पो, ट्रकला बघा काय सजवलंय, एक नंबर. मस्त ना, फुलांची माळा आहे. आई जगदंब बस सिंहावरती विराजमान. इथे बघा रायझिंग स्टार मित्रमंडळ. हे बघा रायझिंग स्टार मित्रमंडळ आणि देवी चालली आहे विसर्जनाला. बघा ही बघा एक मस्त देवी आली आहे बघा. मस्त आहे बघा एकदम, शेषनाग आहे. तर ही देवी आहे ना, हे बघा ही आहे परड सार्वजनिक नवरोत्सव मंडळ पश्चिम विभाग. अभिमान अभिजात मराठी भाषेत. ही बघा स्टँडिंग मूर्ती आहे देवींची.
परडची दुर्गा माता, परडची दुर्गा माता. हे बघा परडची दुर्गा माता. शेवटचे दर्शन मस्त. आई जगदंबा. पाठीमागे एक टेम्पो आहे, या लोकांची टेम्पो आहे. की जय. सर्व बघा कपडे ना मस्त गुलाल लागून. जय. सर्व कपडे आहेत ना मस्त सफेद होते, गुलाल लागून लागून मिरवणूक काढली आणि मस्त आता ना रंगीन झालेले आहेत. ही बघा इथे मोठी एक ट्रक आहे, त्याच्यावरती बघा काय लाईट लावली आहे. बघूया कुठली माता आहे याच्यामध्ये. राजेश मित्र मंडळ आणि देवी ही बघा दिसते तुम्हाला. पूर्ण लोकांनी भरून ठेवलेलं आहे. इथे आहे बघा परड जय दुर्गा माता. तर मित्रांनो अशी होती जपाची देवीचं विसर्जन सोहळा 2025. खूप भारी वाटलं. फर्स्ट टाइम आलो. जपाची देवी आहे ना इथे मी फर्स्ट टाइम आलो मुंबईला राहून. पण अनेक जण बोलले होते या मंडळाला भेट दे, तर फायनली आज आपण भेट दिलेली आहे. तसंच ना मिरवणूक खूप छान काढली. जोगेश्वरी बीट्स होते, बाजूला होती समरची माता होती, ती पण भारी होती देवी. आजूबाजूलाच आहे दोन्ही. हे पण मला माहिती नव्हतं. फक्त मला इतकं माहिती होतं की करी रोडचा कैवारी त्या ठिकाणी बसतो, पण समरची माता त्या ठिकाणी असते ना हे माहिती नव्हतं. पण खूप बरं वाटलं. दोन्ही देवींचे दर्शन घेतले. बाकी मित्रांनो आता देवींचे आपले सिरीज इकडे संपलेले आहेत आणि आता 2026ला आपण बाप्पांना आणि देवींचे ब्लॉग्स काढणार. तर आता आपण निरोप घेतो. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.